काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. सो गाईज नमस्ते, हॅलो, कसे आहात सगळे. तर बोरगावकर स्वामी इज बॅक. बोरगावकर स्वामी इज बॅक. ब्रह्मगिरी वृत्तीनाथ सगळ्यांना माहितीच असेल. आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत श्री वारकरी संत ज्ञानेश्वर माऊली, त्यांचे थोरले बंधू म्हणजेच नाथ संप्रदायाचे वाली, वारकरी संप्रदायाचे वाली, ज्यांच्या प्रेरणेने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली असे निवृत्ती महाराज, त्यांची आषाढीची जी पालखी गेली होती ती आता येते. सो आम्ही इकडेच येत आता. स्टे ट्यून, बघू काय काय बघायला भेटते आपल्याला. व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया लवकरच परत पुढे. हे जे बघताय तुम्ही समोर, स्वर्ग. हे सगळं जे तुम्ही साईडला बघताय निवृत्ती महाराजांचं मंदिर आहे ते. सो चला पुढे ब्रह्मगिरीवर छोडू आपण आता. मित्रांनो, आपण चालू केलेलं आहे आता ब्रह्मगिरीची. इथे आपल्यासोबत आहे मम्मी, दादा, हॅलो, आणि समीर. कुठे गेला दिसला नाही. खायचे पदार्थ घेतलंय. मित्रांनो, इथे चढल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं कनेक्शन आणि पुढे आता स्टॉल आहे ते पण दाखवतो कसे स्टॉल दिसतील. सुरुवात केली, थोडं 10-15 मिनटं झाले आहेत आणि कंटिन्युअस पाऊस चालू आहे. मित्रांनो, चढतोय वरती, चाललोय थोडंफार. आणि एक रेनकोट कंपल्सरी आणा जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर, कारण पाऊस सतत चालू आहे. आणि वरती चढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे पाण्याचे झरे दिसणार आहेत. हे पहा, इकडे एक, दोन, आणि असं तुम्हाला सगळीकडे बघायला भेटेल. हे पाहिजे एक अजून. आणि वरती येत आहेत, निसर्गाच्या कुशीत येत आहे. पण आपला सारखा माणूस हा एक चुकी करतो. रॅपर
हल्लंय फेकलंय, नका करू प्लीज, नका करू. जे थोडंफार राहिलंय ते राहू द्या शिल्लक, बाकीचं तर आपण केलंय वाटोडं. डॉगेश भाई, सो आम्ही आलो आता वरती आणि पाऊस तर बंद झालाय, बट खाली पाणी वाहणं चालूच आहे कंटिन्युअसली. टाकलं